नमस्कार, मी संदीप भागवत, राहणार येवला. आज आमच्या लग्नाला जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर 20 वर्षामध्ये आम्ही भरपूर फिरलेले आहे. म्हणजे मी पहिले तर नाशिकमध्येच राहत होतो. नाशिकमधले सगळे हॉस्पिटल पालथे घातले होते. त्याच्यानंतर मग बुवा बाबा यांच्याकडे सगळीकडे जाऊन आलो, पण तिथे काही फरक पडला नाही. शेवटी 3 वर्ष करोनाचे गेले. त्याच्यानंतर परत हॉस्पिटल चालू करायचं ठरवलं. त्याच्यानंतर आम्ही राहत्याला ट्रीटमेंट घ्यायची ठरवली टेस्ट ट्यूब बेबीसाठी. तर तिथे गेलेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर जवळजवळ 5-6 महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली. पण नेमकं त्यांचे जे इक्विपमेंट होते त्या इक्विपमेंटमध्ये प्रॉब्लेम आला आणि मग त्यांनी आम्हाला इथं प्रोजेनेसिस सेंटर नाशिक इथला पत्ता दिला. मग आम्ही इथे आलो. इथे आल्यावर सगळ्यात पहिले भेटलो मॅडमला. त्यांनी सांगितलं असं असं आहे. त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा तर आम्ही घाबरलोच होतो, पण नंतर ठरवलं का आता शेवट इतके वर्ष झालेले काहीतरी निर्णय आपल्याला घ्यावाच लागणार म्हणे. आम्ही त्या ट्रीटमेंटला सुरुवात केली. जवळजवळ 1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतली आम्ही, पण पहिल्याच सायकलमध्ये आम्हाला रिझल्ट लागला. आणि इथला स्टाफ म्हणजे खालपासनं सिक्युरिटी गार्डपासनं तर वरपर्यंत सगळेच मदत करतात. वेळेवर कधी फोन केला कधी उचलतात, ते रिसिव्ह करता. काही अडचण असली तर सांगून देतात ते. आणि रात्री अपरात्री कधी फोन केला तर ते असे हे नाही करत, फोन रिसिव्ह करता. आणि काही त्रास असलं तर कळवतं आपल्याला, असे हे करा ते करा. त्याच्या पहिल्या रिझल्टमध्ये आम्ही खूप भावुक होऊन गेलो होतो. काय बोलावं काय समजलं नाही आणि आज इथपर्यंत आलेले आहात. नमस्कार, मी सुवर्णा संदीप भागवत. आता यांनी सांगितलंच आहे तुम्हाला की आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली आणि खूप अडचणींना तोंड देत 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 फक्त IVF ची म्हणजे टेस्ट ट्यूब करण्याची ना म्हणजे हिंमत नव्हती होत माझी, की आपल्याला खूप त्रास होईल, आपल्याला खूप असं इंजेक्शन घ्यावं लागतं. मी खूप ऐकून ऐकून माझ्या मनाची अशी तयारी झाली ती मला करायचंच नाही म्हणून असं. आणि एका डॉक्टरांच्या नाशिकमध्ये एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलला जाऊन सगळं चेकअप झालं, सगळे व्यवस्थित रिपोर्ट आले आमचे, तरी पण माझी हिंमत नाही झाली का तिथं करावं म्हणून असं. शेवटी त्याला माझं एक ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशन नंतर अचानक ती मशीनच तिथं बंद पडलं आणि त्यांनी आम्हाला इथं येण्याचा आम्हाला सल्ला दिला, प्रोजेनेसमध्ये तुम्ही जा म्हणून. आणि इथं आल्यानंतर मॅडमनी लगेच सांगितले की तसं काहीच घाबरायचं कारण नाही. IVF म्हणजे काही हे वेगळं काही नसतं, ट्रीटमेंट सगळं आपलंच असतं ना, आपल्याच याच्यामध्ये हे करतात म्हणे. मग ते मला सगळं पटलं ते. आणि मग माझ्या डोक्यात चांगले विचार यायला लागले की आपल्याला पण इथं होऊ शकतं असं. तिथून पुढं मी पॉझिटिव्ह व्हायला लागले. का विश्वास दिला की तुम्हाला पण बाळ होऊ शकतं. असं काही नाही की एवढं वय झालं आणि बाळ होणार नाही, असं काहीच नाही म्हणे. आणि सगळ्यांनी इतकं छान सपोर्ट केला आम्हाला. सगळे म्हणजे साध्या त्या मावशी सुद्धा इतक्या अशा व्यवस्थित बोलताना की सगळे असे असं वाटतं पॉझिटिव्ह थिंकिंग. फक्त वेळेवर औषधं घेण्याचं इतकं हे ना. आणि ते पण सांगतात की आपलं तुम्ही वेळेवर औषधं घ्या, त्याच्यावरच सगळं आपलं डिपेंड आहे. एक जरी गोळी मिस झाली तरी आपलं पूर्ण सायकल बिघडू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही खूप वेळेवर काळजी घ्या. किती त्रास झाला तरी तुम्हाला इथं 99-100% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आय होप खरंच सगळ्यांना इथं पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू दे, हीच भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना आहे.